आज आपल्यासोबत दिलखुलास चर्चा करण्यासाठी माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी तुकुलवाड आहेत. त्यांनी कोरोना काळापासून आपली एक काम करून चांगली पकड निर्माण केली. परंतु आज सध्या ह्या 2-3 महिन्यामध्ये बालाजी तुकुलवाड हे सध्या भूमिगत झाल्यासारखे दिसत आहेत. नेमकं काय कारण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची चळवळ कशी राहणार आहे या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी दिलखुलास अशी चर्चा करणार आहात. बालाजी तुकुलवाड साहेब, जय हिंद सर. जय हिंद. तुम्ही सेवानिवृत्त झालात आणि सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर कोरोनाच्या काळापासून तुम्ही चळवळ निर्माण केली आणि लोहाचे जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयाला शहीद संभाजी कदम यांचं नाव द्यावं ही मागणी तुम्ही धरलात आणि तिथूनच तुमच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. परंतु ज्यावेळेस तुम्ही ही मागणी केली, पुढे त्या मागणीचं काय झालं? कारण तुम्ही त्या पद्धतीने खूप मोठं आंदोलन केलं होतं आणि नेमकं त्या आंदोलनाला शेवटपर्यंत यश आलं नाही. आता नेमकी त्या आंदोलनाची परिस्थिती काय आहे आणि नाव देण्याच्या संदर्भामध्ये प्रोसिजर काय चालू आहे? जय हिंद सर. मी ज्यावेळेस सेवानिवृत्त होऊन आलो आणि त्यावेळेस कोरोना चालू होता आणि कोरोनामध्ये आम्ही माजी सैनिक सर्वांनी टीम बनवून कोरोनामध्ये सेवा बजावली आणि त्याच वेळेस लोहा उपजिल्हा रुग्णालयाला नाव देण्यासाठी एक 2-3 व्यक्तींचा, चांगल्या लोकप्रतिनिधींच्या वडिलांचा म्हणा किंवा रिलेटिव्हांचे असे प्रस्ताव होते. तर आम्ही माजी सैनिक संघटनेच्या वतीनं लोहा उपजिल्हा रुग्णालयाला जे देशासाठी आपलं बलिदान दिले, ज्यांची मुलगी 2-2.5 महिन्याची असताना त्यांनी देशासाठी शहीद झाले, असे जानापुरीचे आमचे शहीद संभाजी कदम यांचं नाव देण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे विनंती केली होती. आणि नुसती विनंतीच नसून तर नगरपालिकेपासून ते मुंबईपर्यंत यांचा आम्ही पाठपुरावा केला. आणि हा पाठपुरावा करत असताना लोहा नगरपालिकेने आम्हाला थोडंसं संभ्रमामध्ये टाकलं आणि लोहा नगरपालिकेच्या तत्कालीन नगराध्यक्षांनी त्यांनी सांगितलं की लोह्याचा भूमिपुत्र आहे, वीरपुत्र आहे आणि तुकुलवाड साहेब या हॉस्पिटलला शहीद संभाजी कदम यांचंच नाव देणार. पण त्यांनी आम्हाला थोडंसं धोका दिला आणि काही काळानंतर त्यांनी, काही दिवसानंतर आदरणीय आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार आदरणीय चिखलीकर साहेब यांची तिथं सत्ता होती आणि त्या नगरपालिकेवर त्यांची दहशत पण होती म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांनी शहीद संभाजी कदम या नावाला विरोध करून स्वतःच्या वडिलांचं त्यांनी नाव तिथं नामकरण करण्यासाठी नगरपालिकेला मजबूर केलं आणि त्यांच्या वडिलांचा प्रस्ताव त्यांनी नगरपालिकेमध्ये पारित केला. तिथूनच आमचं ते संघर्ष लागला. आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला, तिथे नाव पण लावलेलं होतं. आमच्या काही लोकांनी तिथं शहीद संभाजी कदम म्हणून नाव लावलं, ते नाव काढण्यात आलं. मग आम्ही मंत्रालयापर्यंत, मुंबईपर्यंत पाठपुरावा केला, पण आदरणीय चिखलीकर साहेबांनी हा विषय काही सोडला नाही. त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला विरोध करत राहिले आणि तेवढा विरोध असताना सुद्धा आम्ही संघटना त्यांच्यासोबत संघर्ष आताही करत आहोत. कारण तो विषय आता मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे, आरोग्य मंत्र्याकडे पेंडिंग आहे आणि तो कॅबिनेटमध्ये ठेवायचा होता. पण तो आम्ही कुठपर्यंत करालो, आम्ही कागदी कारवाई आम्ही प्रशासनाच्या चौकटीपर्यंत करालो, पण आम्ही तिथपर्यंत जिथं लोकप्रतिनिधी आले तिथं आम्ही कमी पडत आहोत. कारण आमच्याकडे सत्ता नाही, पद नाही, काहीच नाही. आम्ही संघटना सामाजिक कार्य करत आहोत सैनिकांचं. तर ज्यावेळेस आम्ही मंत्रालयामध्ये हा विषय आरोग्य मंत्र्याकडे ठेवला, तिथं पण या महाशयांनी पिन मारली आणि तो विषय आता तिथंच पेंडिंग आहे. पूर्वी जे तुमचे शहीद संभाजी कदम यांचं नाव त्या रुग्णालयाला द्यावं ह्या मागणीसाठी जे पूर्वी जे तुमचे आंदोलन होते आणि भूमिका जे होती ती आक्रमक भूमिका होती. हो सर. परंतु आज ती भूमिका कुठेतरी मावळ झालेली आहे. सर, ती भूमिका मावळलेली नाही. आम्ही त्याचा आता सुद्धा फॉलोअप घेत आहोत. ज्या आमचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार, माजी आमदार ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब, त्यांनी आरोग्य मंत्र्यांना, ज्यावेळेस राजेश टोपे आरोग्य मंत्री होते त्यावेळेस पण आम्ही ट्राय केलं आणि खूप प्रयत्न केला. आणि आता जे मला वाटतं सामंत काहीतरी आहेत आरोग्य मंत्री, त्यांच्याकडे आताही जर म्हणलं तर माझ्याकडे ते पत्र आहे,
तिथं त्यांनी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की हा विषय कॅबिनेटमध्ये ठेवावा लागतो आणि तिथल्या खासदार आमदारचा आम्हाला तिथं रिकमेंडची जरूरत आहे, शिफारसची जरूरत आहे. तरी शिंदे साहेबांनी तो विषय एक वेळेस मांडला होता अधिवेशनाच्या काळामध्ये. आणि कालच मी प्रमोद शिंदे साहेब पी आहेत त्यांना परत मी आठवण करून दिली आहे की साहेब आता तरी ह्या तरी अधिवेशनामध्ये हा विषय मांडावा आणि शहीद संभाजी कदम यांचं नाव देण्यात यावं म्हणून. आम्ही हा विषय सोडला नाही, आम्ही प्रत्यक्ष चिखलीकर साहेबांना सुद्धा भेटून बोललो त्या विषयावर. साहेब हा विषय भावनिक नसून तर देशाच्या बलिदानाचा आहे, देशाला बलिदान दिलेल्या त्या जवानाचं नाव तिथं शहीदाचं नाव देण्यात यावं म्हणून. पण ते बोलतात एक करतात एक. त्यांनी नाव देतो म्हणल्यामुळे आम्ही त्यांच्या घरी दिवाळीचा प्रोग्राम ठेवला. शहीदांचा मान सन्मान चिखलीकर साहेबांनी शहीदांच्या फॅमिली सोबत परिवारासोबत दिवाळी मनवली. ते कशामुळे मनवली? त्यांनी शहीदाचं नाव देण्यासाठी आम्हाला शब्द दिला म्हणून आम्ही त्यांच्या घरी दिवाळी मनवण्यासाठी सर्व आम्ही परिवार गेलो, सैनिक परिवार. पण ते काय बोलतात एक चलतात एक. म्हणून त्यांनी किती जरी काय जरी खोटं बोललं किंवा कोणाचं नाव लावण्याचा प्रयत्न केला तरी त्या हॉस्पिटलला शहीद संभाजी कदमचंच नाव लागेल. शासकीय ज्या इमारती असतात त्या इमारतीला असा कुठे नियम आहे की एखाद्या अमुक व्यक्तीचं नाव द्यावं? हे सर्व तुम्हाला माहीत असताना हो सर, फक्त तुम्ही स्वतःला मोठं करून घेण्यासाठी हे आंदोलन छेडलं. सर शासकीय इमारतींना जर दुसऱ्याचं कोण्या व्यक्तीचं नाव देण्याचा जर जी आर नसेल तर लोहा पंचायत समितीला कैलासवासी गोविंदराव पाटील चिखलीकर सभागृह तुम्ही का नाव दिलं? ते शासकीय नाही का? जे हुतात्मा स्मारक आहे कंधारचं, हुतात्मा स्मारक बनवलं ते शासकीय नाही का? आज नांदेडचा जे हॉस्पिटल आहे विष्णुपुरी हॉस्पिटल, त्या ठिकाणी तुम्ही कैलासवासी शंकरराव चव्हाण रुग्णालय म्हणून तुम्ही दिलं. ते सरकारी बिल्डिंग नाही का? मग हे नेत्यांच्या आई वडिलांचे परिवाराचे नाव देण्यासाठी जी आर आणि जे देशासाठी शहीद होतात, देशासाठी बलिदान देतात त्यांचं नाव देण्यासाठी हा जी आर. मग हे कुठंतरी तुमच्या माध्यमातून हा आवाज आणखी उचलला पाहिजे. महापुरुषांचे नाव देण्यासाठी आमचा विरोध नाही, पण नेत्यांच्या आई वडिलांचे नाव देण्यासाठी असे कोणते कार्य आहेत त्यांचे? देशाचं सर्वोच्च कार्य म्हणलं तर जो बलिदान दिलेला जवान आहे तो जवानाचं कार्य आहे. ते बलिदान म्हणजे ते कार्य सर्वोच्च कार्य आहे. तर तुमच्या नेतृत्वाखाली माजी सैनिक संघटनेने अनेक आंदोलने केली, परंतु नेमके हे आंदोलन केले पण नेमके कोणत्या आंदोलनात तुम्हाला यश आलं? असे तुमचे एकही असं म्हणजे आंदोलन वाटत नाही की त्या आंदोलनाला यश आलं म्हणून? सर आता आम्ही सुरुवातीला शहीद संभाजी कदम यांच्या नामकरणाचं आंदोलन केलं. आम्ही एकतर देशाची सेवा करण्यासाठी 18-19 वर्षामध्ये जातो. आम्हाला इकडे सिव्हिलचा काहीच अभ्यास नसतो आणि आम्ही एवढी देशसेवा करून येऊन सुद्धा आम्ही कंधार लोहा तालुक्यामध्ये सैनिकाच्या माध्यमातून आवाज उचलला. आम्ही शहीद संभाजी कदमचं जवानांचं मॅटर नामकरणाचं मुंबईपर्यंत गेलो. आम्ही तिथं कमी पडलो कारण आमचा कोणी खासदार नाही, आमदार नाही. एक आमचे सुधीर सावंत आहेत, माजी खासदार माजी आमदार, त्यांनी प्रयत्न करतात. आम्ही त्यानंतर कंधारमध्ये आंदोलन विशेष म्हणजे रस्त्याचं घेतलं आंदोलन. महाराणा प्रताप चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक हा रस्ता मंजूर झालेला होता, रस्ता व्हायला तयार नाही होत नव्हता. आम्ही त्या चिखलामध्ये बसलो सैनिक. इथं फक्त श्रेयवाद आणि टक्केवारीवाद लागला आलटू पलटूचा. मग इथं आम्ही तिथं थांबून चिखलामध्ये बसला. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारला प्रशासनाला विचारलं. त्यावेळेस तिथं नारे फुटलं आणि तो रस्ता झाला. तो रस्ता झाला का? नाही पूर्ण व्हायला, आणखी रस्ता आहे. मग तिथं तो रस्ता कंप्लीट झाला नाही. परत यांचं आलटू पलटू राजकारण सुरू झालं. एक म्हणतो ते कोणीतरी महाराज आहेत, महाराजांची तिथं जागा आहे. एक इथला नेता म्हणतो एक महाराज माझा आहे, एक नेता म्हणतो एक महाराज माझा आहे. तो रस्ता तसाच पेंडिंग राहून गेला. महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटलचं आंदोलन उभा केलं. माजी सैनिक संघटनेने सुरुवात केली. मातंग समाजाच्या बांधवांनी ते आंदोलन समाज बांधवांनी उभा केलं. उभा केल्याच्या नंतर काय झालं नेमकं? रस्ता 100 फुटाचा, एकतर तो स्टेट हायवे 1960चा. 1960चा स्टेट हायवे असताना PWDनी 60 फुटाचं अंदाजपत्रक बनवलं. हे सर्वात मोठी चूक. बरं बनवलं तर बनवलं. ज्यावेळेस माजी सैनिक संघटनेने पाठपुरावा केला, कलेक्टर साहेबांना आम्ही भाग पाडलं की हे पाठपुरावा आम्ही दाखवून साहेबांनी काय म्हणले, बाबा हे 100 फुटाचा रस्ता आहे आणि हा रस्ता तुमच्या अंदाजपत्रकामध्ये जरी 60 फुटाचा 80 फुटाचा असेल
तर उर्वरित 20 फुटाचा स्टेट हायवेचा यांना प्रस्ताव पाठवा आणि बिल्डिंगचा पुनर्रचना प्रस्ताव पाठवा. मग त्याच्यामध्ये परत उडी मारली. आता तुम्ही म्हणसाल, तुम्ही चुकलवाड साहेब डायरेक्ट नाव घेता, परत आदरणीय सन्माननीय या कंधारचे मन्याडचे वाघ म्हणतात त्या साहेबांनी परत उडी मारली. त्याच्यामध्ये उडी मारली तर काय केले, पूर्ण किचडच करून टाकला त्या साहेबांनी. त्या रस्त्याचा किचड, कंधार शहराचा किचड आणि विकासाचा किचड. त्यांनी तोडाफोडीचं राजकारण केलं. इथले जे तत्कालीन तहसीलदार होते बोरगावकर साहेबांनी मला क्लिअर त्यांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस मी त्यांना भावनिक होऊन बोललो तहसीलदार साहेबांना, तर तहसीलदार साहेबांनी मला क्लिअर सांगलं, चुकलवाड साहेब मी कालच खासदार साहेबांच्या घरी गेलो होतो, मला बोलवलं होतं आणि त्यांनी क्लिअर सांगले की ते महाराजांचं जे प्रकरण आहे आणि महाराणा प्रताप चौकात जे जाधव हॉस्पिटलचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये कोणी काय करू शकत नाही, तुम्ही शांत बसा आणि तो रस्ता होणार नाही. आम्ही म्हणलं साहेब सर्व पुरावे असताना रस्ता का होत नाही? आम्ही लढाई इमानदारीची, आम्ही लढाई संघर्षाची लढालो, तर आमच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी कागदपत्र आहेत. फक्त आम्ही सत्तेत नाही, सत्ता जिथं शानपण. महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत रस्त्याच्या संदर्भामध्ये खूप मोठं आंदोलन उभारलं, परंतु आता हे जवळपास 1 वर्ष गेलं त्याच्यामध्ये, परंतु त्याच्यामध्ये काय मार्ग निघाला नाही, आणखी तो रस्ता तसाच आहे. हो सर. मग ते बी आंदोलन तुमचं, म्हणजे नेमकं त्या आंदोलनाचं पुढे काय झालं, की रस्ता होणार आहे की नाही होणार आहे? ते माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना माहिती. जर खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना खरंच जर या कंधारचा विकास होऊ द्यायचा असेल किंवा या जनतेविषयी त्यांच्या मनामध्ये जर प्रेम असेल, जर यांच्यामध्ये परिवारवाद, टक्केवारीवाद, श्रेयवाद, चला ठीक आहे त्यांनी राजकारणात आहेत, या गोष्टी येतात सर्व समोर, पण चिखलीकर साहेबांनी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष द्यायला नाही पाहिजे. आणि तिथे व्यापारी असो या समाज असो या जनता असो, चिखलीकर साहेबांनी त्याच्यामध्ये जनतेच्या हिताची किती बाब आहे हा विषय जर त्यांनी लक्षात घेऊन जर काम केलं तर त्यांना पावती भेटतेच ना साहेब. यांनी एवढा मोठा रस्ता आज 100 फुटाचा त्यांनी छोटा करण्यासाठी प्रयत्न केला. आम्ही पाठपुरावा करतच आहोत त्यांचा. आणि चिखलीकर साहेबांना आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा बोललो होतो, साहेब तहसीलदार साहेब असे बोलाले आणि हा रस्ता तुम्ही 2 व्यापाऱ्यांसाठी 4 व्यापाऱ्यांसाठी हा छोटा करण्याचा प्रयत्न करू नका, इथं जीव गेलेले आहेत. त्यांनी म्हणले चुकलवाड आम्ही असं बोललोच नाही, तुम्ही उद्या नांदेडला या, बोरगावकरला बोलून घेतो. नांदेडला गेलो, सर्वांना बोलले आणि आम्ही संघटना समोर गेलो की ओ ओ ओ आवाज येत नाही म्हणले आणि आम्हाला खाली काढून दिले. आम्ही तिथून आलो. महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंतच्या जे रस्त्याला जे रोक बसलेले आहे, जे ब्रेकर आहे, ते खासदार चिखलीकर साहेब आहेत आणि चिखलीकर साहेबांच्या कारस्थानामुळं हा रस्ता रुकलेला आहे. आजपर्यंत जे बघितलं तर कंधार लोहा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय पुढारी आहेत, परंतु तुमचा असा रोष काय आहे जे माजी खासदार चिखलीकर यांच्यावर आहे की वारंवार तुम्ही त्यांना टार्गेट करत आहात? म्हणजे नेमकं एवढं तुमचं काय आहे असं? तुम्ही एक माजी सैनिक आहात. बिलकुल सर. तुम्हाला सर्व पक्ष सर्व नेते हे समान असतात, परंतु एकंदरीत जर तुमचं जर रोष बघितला तर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे जास्तीचा दिसतो. नेमकं तुमची काय राजकीय वैर आहे का? सर एकतर पहिली गोष्ट, माजी सैनिक संघटना म्हणजे ही एक देशाची सेवा करून आलेली सैनिकांची संघटना आहे. सैनिक हा देशाचा असतो. आपण सर्वजण म्हणतो की आपण देशाचे नागरिक आहोत, आम्ही नागरिक आहोत आणि त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही देशाचे एक सच्चा सैनिक आहोत. आम्हाला जात पात पक्ष वैर हे आमच्या रक्तामध्ये नाही. आमच्या रक्तामध्ये एकच वैर आहे, ते कोणचं? आमच्या देशाशी जे दुश्मनी करतात, आमच्या देशावर जे अन्याय करण्याचा प्रयत्न करतात, जे हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी आमचा वैर आहे. आणि आम्ही देशामधले जे नेते पक्ष आहेत ते आम्हाला सर्व समान आहेत. चिखलीकर साहेबांचंच का नाव वारंवार आले किंवा आमचा आणि चिखलीकर साहेबांचा काहीच वैर नाही किंवा आमचा राजकीय सुद्धा काही नाही. राजकीय आम्ही नाहीच सर. माझ्या गावामध्ये 70 वर्षापासून टावर उभारलेलं नव्हतं. चिखलीकर साहेबांना विनंती केली, चिखलीकर साहेबांनी माझ्या गावाला टावर दिलं. टावर दिल्याच्या नंतर एक शाळेची रूम दिली, म्हणजे तकरीबन 1 कोटीच्या वरून माझ्या गावाला चिखलीकर साहेबांचा निधी आहे. आतापर्यंत कोणाचा आमदार खासदारने दिला नाही. मग मी त्या प्रतिनिधीशी कसा वैर करणार? पण गंमत काय व्हायली, इथं सुरुवातीला शहीद संभाजी कदमचं मॅटर आलं, चिखलीकर साहेबांचं समोर नाव आलं आणि सर आम्ही पुराव्यानिशी बोलतो.
चिखलीकर साहेबांचं नाव आलं. त्यांच्या कैलासवासी गोविंदराव पाटील चिखलीकर यांचं नाव देण्यासाठी शहीद संभाजी कदम साहेबांच्या नावामध्ये इथं विरोध आला. त्यानंतर आम्ही महाराणा प्रताप चौकामध्ये हा रस्ता मोठा व्हावा म्हणून आम्ही आलो. तिथं चिखलीकर आमदार शिंदे साहेबांनी आले. शिंदे साहेबांनी बोलले, बाबा उद्या इथं जेसीपी लावा, आपण पाडून टाकू. ते तिकडच गेले. त्यांनी त्याच्यावर काहीच बोलले नाहीत तर पण शांत बसले. कोणी अधिकाऱ्याला फोन किंवा काय फोन काहीच नाही. पण चिखलीकर साहेबांनी त्या मॅटरमध्ये आम्ही स्वतः आहोत, आम्हाला कुठेही तुम्ही फासावर चढवा किंवा चिखलीकर साहेबांना बोलवा समोरासमोर आणि आमच्या समोर संवाद साधवा त्यांचा आणि आमचा. चिखलीकर साहेबांनी बोरीला, ते कोणची बोरी म्हणतात इकडं, महादेव बोरीला सर्वांना घेतले बोलून. तिथं चर्चा झाली, नांदेडला चर्चा झाली, लोह्याला चर्चा झाली, सर्वत्र चर्चा झाली. आणि शेवटला चिखलीकर साहेब रस्ता होणार, चिखलीकर साहेबांना काढी टाकली. आणि ते अधिकारी बोलालेत सर, अधिकारी भिवून बोलालेत, परेशान व्हालेत. चिखलीकर साहेबच समोर आले. कोणी अधिकाऱ्याला फोन, मग ते मी जरी असलो चिखलीकर साहेबांचा कार्यकर्ता आणि जर मी चिखलीकर साहेबांना फोन केलो, साहेब मी भालेराव साहेबांचे 50,000 चोरून आणलो आणि असं मला पोलीस स्टेशन अडकवलंय, चिखलीकर साहेब डायरेक्ट म्हणतात ते माझा कार्यकर्ता आहे, काय व्हायला नाही पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथं जिथं काम करायला गेलो तिथं चिखलीकर साहेबांचं नाव, आणि नुसतं नाव नाही तर पुरावे. आता हे जे नवीन बिल्डिंग झाली, आपलं कॉम्प्लेक्स मध्ये जे लिलाव झाला तो पण तिथं तसाच झाला. त्याच्यामध्ये पण त्यांचंच नाव. 4 कॉम्प्लेक्स मंजूर आहेत, व्यापारी संकुलन मंजूर आहेत. त्याच्यामध्ये काय झालं, तिकडून तात्कालीन नगराध्यक्षांनी म्हणले एक रोड पूर्व पश्चिम जायचं, लगेच चिखलीकर साहेब येतात, नाही म्हणतात पूर्व पश्चिम नाही दक्षिण उत्तर काढायचा. मग दक्षिण उत्तर काढायचं म्हणलं की एखादं काय करते, मग त्या कोणीतरी जाते आणि कोर्टात पिटिशन दाखल करतात. म्हणजे कुठेही जा चिखलीकर साहेबांचं नाव, चांगल्या कामामध्ये पण आणि विकासाच्या आडदासाठी पण चिखलीकर साहेबांचं नाव. जो महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटलचा रस्ता आहे तो 100 फुटाचाच झाला पाहिजे, एवढा तुम्हाला हट्ट कशासाठी? 100 फुटाचा रस्ता हा तो 1960चा आहे सर. आणि कंधार शहरामध्ये जे रस्ते आहेत, जे 2 रस्ते, मग 100 फुटाचाच हट्ट का? तर मग महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक हा 100 फुटाचा व्हायला नाही पाहिजे होता? तिथं रहदारी आहे का? तिथं दळणवळण आहे का? नाही. मग हा रस्ता 1960चा असून यांनी चुकीचं अंदाजपत्र केलं PWDनी, आणि इथं फक्त राजकारण झालं. मग इथं राजकारण टोटल हिंदू मुस्लिमवर बी आणून सोडालेत नेते. अहो, आपल्या कंधारमध्ये आम्ही देश फिरलो, आम्हाला माहिती आहे कंधारमध्ये जे मुसलमान भाई आहे, जे हिंदू भाई आहे, हे जातपात जे मानले आपल्या कंधारमध्ये नाही, हे फक्त नेते उभा करायलेत. आपल्या इथं भाईजन एकदम भावबंधीने चांगलं राहतात. मग तो रस्ता तिथं काही दिवसापूर्वी 2 ऍक्सिडेंट झाले, तुम्हाला माहिती आहे, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तिथं 2 जीव पण गेले. आणि टोटल मुसलमान भाई रोडवर त्या केळाच्या गाड्यावर धूळ चालली त्यांच्या नाकामध्ये, ते परेशान व्हालेत. आणि तो जर रस्ता झाला, आपल्या शहरामधून कुठलाच हवे गेला नाही. या श्रीमानजीने, ह्या इथल्या लोकांनी पूर्ण हवे बाहेरून काढले. मग हाच एक रस्ता आहे एवढा. हा रस्ता जर वरुण स्टेट मुख्य पाट्यापासून सुरुवात झाला आणि कुठं चाललाय नॅशनल हायवे 50ला, तर ह्या रस्त्याचा मोठा जर रस्ता झाला तर याची दळणवळण वाढणार आणि शहरामध्ये कुठंतरी व्यापाऱ्यांना पण याचं समाधान भेटणार. आज लोहा शहर कुठं गेलेला आहे? कशामुळे गेलं? तिथं काय व्यापारी आले काय? फक्त तो हायवे मोठा गेला. मग याने हायवे काय केले? भादरपुरातून काढले. या शहराला वळण रस्ता नाही, कुठून बी नाही. मग हा रस्ता मुळात जर 100 फुटाचा असेल तर ते 11 गाळे नगरपालिकेचे आहेत. त्या 11 गाळ्यामुळं हा रस्ता छोटा व्हालाय. तुमचं वाचनालय 50 फुटाच्या बाहेर आहे, सभागृह 50 फुटाच्या बाहेर आहे. आणि जी वक्फ बोर्डाचा जो विषय आहे, तो जिल्हा परिषदच्या त्या मोकळ्या जागेमध्ये काहीच नाही. वक्फ बोर्डाने जे केस टाकली होती कोर्टामध्ये ते विड्रॉल केलेली आहे. ते 28 गुंठ्याची केस विड्रॉल केलेली आहे. वक्फ बोर्डाचं पण तिथं काही वांधा नाही. आणि वक्फ बोर्डाचा जो खरा जो तिथं जे मालक आहे दर्गाचा किंवा वक्फ बोर्डाचा, तो तिथं कधीच विरोध करत नाहीत आणि तिथं ते केस विड्रॉल झालेली आहे. मग तिथं 100 फूट करायला काय हरकत आहे? जर शहराचं जर तिथं जर वैभव वाढत असेल, दळणवळण वाढत असेल, तर कंधारचं काय हरकत आहे आपल्याला 100 फूट करण्याचं? दुसऱ्या एक तुमच्या आंदोलनाची चळवळ जर आपण बघितली आज, तर कंधार तालुका हा भ्रष्टाचार मुक्त करणार हो असं आपण वारंवार सांगितलं होतं. त्या पद्धतीने झाल्या का भ्रष्टाचार मुक्त? 100% भ्रष्टाचार बंद झाला नाही. 100%.
आता त्याच्यामध्ये थोडस आणखी माफ करा, मी नाव कोणाच घेणार नाही, पण या भ्रष्टाचाराला काही आपल्याकडून बी गोष्टी एक कारणीभूत आहेत भ्रष्टाचाराला. आम्ही भ्रष्टाचार पंचायत समिती, तहसील असो, कुठलेही प्रशासन असो, आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही हमेशा मोहीम उभा करता आणि त्यामुळं 50% भ्रष्टाचार बंद झालेला आहे. आम्ही 100% भ्रष्टाचार बंद करू किंवा 100% भ्रष्टाचार बंद होणार म्हणजे होणारच नाही. कारण का, त्याच्या मागचे पण काय कारण आहेत. तुम्ही कर्मचाऱ्यांकडे कुठल्या पट्ट्या वगैरे मागायला जाऊ नका. तुम्ही जे कार्यक्रम करता, काय करता, ते कर्मचाऱ्यांकडे तुम्ही जाता. आज बीडीओ असेल किंवा विस्तार अधिकारी, त्यांच्याकडून तुम्ही 10-10, 20-20 हजार रुपये पट्टे आणता. आम्ही इथं कोणाचा सत्कार करालो, कोणाचा हे करलो, ते करालो. आणि एकही जर बालाजी चुकलवाड, जर माझ्यावरच घेऊन बोलतो मी, कोणाचं काय बोलणार नाही, बालाजी चुकलवाड जर बीडीओकडे उद्या गेला, साहेब आणि आम्ही असा विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे किंवा इथं सैनिकांचा मान सन्मान सोहळा ठेवलेला आहे आणि याच्यासाठी आम्हाला खर्च लागलाय, आम्हाला तुमच्याकडून काय मदत पाहिजे. मग बालाजी चुकलवाड मदत पाहिजे तर त्यांच्याकडून 1000 रुपयाची अपेक्षा करत नाही. अहो साहेब, 1000 रुपये कसे, 20,000 द्यावे लागतात. जर त्या बीडीओ साहेबांनी आम्हाला जर 20,000ची मदत केली किंवा त्या तहसीलदार साहेबांनी केली, कुठल्याही अधिकाऱ्यांनी केली, तर बालाजी चुकलवाड त्या अधिकाऱ्याला म्हणू शकतो का नंतर जाऊन ऑफिसमध्ये, साहेब भालेराव साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही भ्रष्टाचार कराला. माझी हिंमत होत नाही, मला ती सेवक सुद्धा भीत नाही. या कंधारमधली ही प्रथा तुम्हाला मोडावी लागेल सर. तुम्ही कर्मचाऱ्यांकडून कुठलेही पैसे घेऊ नका, कुठलीही निधी किंवा कुठलाही त्यांच्याकडून मदत घेऊ नका, तरच आपल्याला त्याच्यामध्ये जो म्हणा. मग इथं कंधारमध्ये काय चालू आहे, अरे माजी सैनिक संघटनेनं भ्रष्टाचार बंद होते का? अहो झाला ना, तुम्ही बघा ना. आज आम्ही आता उद्या परवाला एक निवेदन देणार आहोत. 85-2 मध्येच शेतकऱ्यांच्या शेतीत तहसीलदारांनी लावून देण्यात यावे. तलाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून ते लावू नयेत बॉन्डवरून. तिथं 20-20 हजार चलत होते, 15-15 हजार चलत होते. ते पूर्ण आता काम 2-2, 3-3 जे काय ज्याच्या पद्धतीने तसं. घरकुलाचे बघा, फिरीच्या बिलांचे बघा, कुठल्याही ह्याच्यामध्ये बघा खूप कमी झालेला आहे. आणि आमची 100% आम्ही भ्रष्टाचार मुक्त या मुद्द्यावर आम्ही इथं आलेलो आहोत. आणि कंधारला 100% आम्ही 100% तरी भ्रष्टाचार मुक्त होत नसेल तर 50% झालाय, आणखी 20-25% तर आम्ही त्याच्यामध्ये वाढ घालून भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम्ही कोशिश करू. बालाजी चुकुलवाडने समाजकार्य ज्यावेळेस करत होते, कोरोनाच्या काळामध्ये आले, शहीद संभाजीचं कदम यांचा विषय घेतला, विविध प्रकारचे आंदोलन केले. हे सर्व करत असताना मी राजकारणात येणार नाही, करेक्ट आहे सर, असं एक आपण घोषणा केली. परंतु ग्रामपंचायतने, तुमच्या गावची ग्रामपंचायती म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नीला उपसरपंच केलात ना, मग ही घोषणेचं काय झालं तुमच्या? सर माफ करा, आता ते पत्नी उपसरपंच होती, पण ते पत्नीचं थोडं नाही, मग नंतर मलाच उपसरपंच व्हावं लागलं. आजही माझी स्पष्ट भूमिका सांगतो, राजकारणात येण्याची नाही. म्हणजे उपसरपंच हे उपसरपंच का व्हावं लागलं आणि राजकारणात येण्याचं कारण म्हणजे काय, आम्ही किती जरी कद्दूत तीर मारले साहेब, कोणी ऑफिसला जाऊन, आज अंगावर शर्ट जर 500चा असेल तर उद्याच्याला 50,000चं शर्ट, पायात जोडा आणि चष्मा, काय जसा आहे नेता जरी बनून गेलं तरी साहेब ह्या सिस्टम मध्ये आम्हाला किंमत नाही. फक्त एवढीच किंमत आहे की हा माजी सैनिक आहे आणि हा इमानदार माणूस आहे, याच गोष्टीवर किंमत आहे. आम्ही कोणी ऑफिसमध्ये जाऊ द्या, आमचं कितीही खरं असू द्या हो, अहो आम्ही ते एवढे बंडल जरी करून त्या अधिकाऱ्याजवळ ठेवलं ना, हे भालेराव संपादक भालेराव साहेब चोर आहेत आणि यांना शिक्षा करा. आणि जर इथल्या लोकप्रतिनिधींनी सध्या पंचायत समितीच्या सदस्यांनी जर फोन केला, ते भालेराव चोर नाहीत, इमानदार संपादक आहेत, लागला निकाल तुमचा. आम्ही एवढी मेहनत केलेली कुठं गेली? मग आम्ही असे मग किती आता गावामध्ये, माझं गाव आज 15 ते 20 वर्षापासून 2 समाज आहेत गावामध्ये, वंजारी गोलेवार, एवढा जातीवाद पेटला, एवढा जातीवाद पेटला. माझ्या स्वतःच्या भावाच्या मुला, मी एक वेळ सुट्टीवर होतो आणि वंजारी समाजाच्या बाईलेकीचं लग्न होतं. आमच्या घरी कोणीच नव्हतं, सर्व गेले निघून, आमच्या समाजाचे लोक सर्व बाहेर गेले. मग मी घरीच होतो, घर माझं पारापाशीचं आहे. तर माझ्या भावाचा मुलगा 3रीला होता त्यावेळेस. त्यांनी काय म्हणलं मला, मोठे पप्पा कुठं चालात? मी म्हणलो बाहेर चालू लग्नामध्ये. नका नका नका, त्या वंजाऱ्याचं लग्न आहे म्हणला आणि घरी बाबा आल्यावर तुम्हाला मारतात म्हणला. मी त्या दिवशी ठरवलं की जर ह्या मुलाच्या रक्तामध्ये जर एवढा जातीवाद असेल तर यानं मोठा होऊन काय करणार, आणि माझं गाव पुढे 100 वर्षे पण सुधारणार नाही. मग याच्यामध्ये आपल्यालाच काहीतरी भूमिका बजावली लागेल.
आणि शेवटपर्यंत मी गावामध्ये पद घेण्यासाठी उतरलो नाही. ज्यावेळेस मी पेन्शन आल्याच्या नंतर पहिले युवकांना पकडलो, युवकांचे विचार बदललो, त्यांना विश्वासात घेतलो, महिलांना घेतलो विश्वासामध्ये. आणि जे ओल्ड टीम होती, ओल्ड टीमला थोडंसं मी साईडला ठेवलं. त्याच्यामध्ये माझे वडील पण आहेत, माझे वडील पण 10-15 वर्ष ग्रामपंचायतमध्ये आहेत. त्यांना आम्ही थोडंसं साईडला ठेवलं आणि युवकांना आणि महिलांना मी एकत्र केलं आणि त्यांना बिनविरोध करण्यासाठी हे हळूहळू जातीवाद यांना पटवून दिला. बाबा तुम्ही रामप्रसाद चिखलवाडच्या पाठीमागे चालला तर तुमचं काय झालं भलं, भगवानराव मुंडेच्या पाठीमागे झाला तर तुमचं काय झालं, नामदेवराव मुंडेच्या पाठीमागे तर काय झालं, म्हणजे गावचा कुठेतरी इतिहास बदलला काय. मग त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी म्हणले बसा बैठकीला. आम्ही बैठकीला बसल्याच्या नंतर बिनविरोधचा गुलाल सरपंचाला लावायचं ठरलं. मुंडे कंपनीला सरपंच द्यायचं ठरलं. त्याच्यामध्ये एक म्हातारा माणूस म्हणजे वयस्कर होता, आम्ही त्यांना भाऊजी म्हणतो, तो व्यक्ती उठला आणि त्यांनी काय म्हणले, जर तू बिनविरोध गाव काढत असशील, एवढा जातीवाद असून तू मिटून एकत्र केलास आणि यांना बिनविरोध देऊन जर तू जर या टीमच्या बाहेर राहत असशील तर आम्हाला या टीमचा भरोसा काय, हे समोर काय करतील काय नाही. आणि या तुला तुकाराम महाराजांची शपथ आहे, तुला उपसरपंच व्हायचा असेल तर आम्ही इथं बसता, नाहीतर आम्ही उठून जाता म्हणे. लोकांनी टाळ्या वाजवल्या. मी 1 तास लोकांना परेशान म्हणजे केलो, मला हे नको आहे, मी यांच्यासोबत राहतो. हा, मी 1 पद घेणार होतो सर, यांना टीम बनवावं आणि तंटामुक्ती अध्यक्ष व्हावं, म्हणजे यांच्या टीम मध्ये आपल्याला राहता येते सोबत. पण त्यांनी तुकाराम महाराजांची शपथ दिल्यामुळं आणि गाव सर्व तिथं माझ्या समोर उठलंच नाही. तुम्ही उपसरपंच होत असाल तर बिनविरोध काढा, नाहीतर चला उठा म्हणे. मी गावाला जातीवादातून काढण्यासाठी, गावाच्या विकासासाठी ह्या राजकारणाचा बळी दिला. गावच्या लोकांनी तुम्हाला उपसरपंच होण्याचा आग्रह केला, तुम्ही उपसरपंच झाला. हो सर. भविष्यामध्ये बालाजी चिखलवाडच्या राजकारणाची सुरुवात का आहे? राजकारणात जाणार नाही गेलात. हो सर. पण आता पुढची भूमिका काय राहणार आहे? सर, राजकारणामध्ये येण्याचं कारण फक्त या लोकप्रतिनिधींचा जो राजकीय, आता मी ते वर्ड बोलणार नाही, जे आम्हाला खंदार लोह्यामध्ये दिसून आलंय. आज कुठलाही चोर माणूस असू द्या, कोणी असू द्या प्रकरण, तिथं फक्त हे लोकप्रतिनिधी प्रशासनावर दबाव टाकून त्याला हाणून पाडाले. आज कुठला एखादा नगरसेवक जर इमानदार असेल, नगरपालिकेमध्ये त्यांनी जर भूमिका मांडली की बाबा हा इथं एक वार्ड व्यवस्थित नाही आणि ह्याच्यामध्ये पाण्याची लाईन टाकली पाहिजे किंवा लाईटची लाईन टाकली पाहिजे, पण तो नगराध्यक्ष त्यांना करू देत नाही. अरे तू बस रे, दे संपादकने मला मतदान केलं नाही, माझे त्याने 100 मतदान पळवले आणि तू तिथं शांत बस. तो चांगला माणूस तिथं शांत बसायला. आमदार, लोकप्रतिनिधी आता आमदार असतील, आता आपल्या तालुक्यांना आमदार भेटले, सनदी अधिकारी भेटले आणि निधी आणला. तुम्हीच सांगा संपादक साहेब आम्हाला, ज्या रस्त्याला 5 कोटी टाकले ते वापस का गेले हो? वापस का गेले तुम्हीच सांगा ना आम्हाला, की त्या प्रश्नाचं उत्तर. ते 5 कोटी का गेले? हे बरबली बोलण्याचा विषय वेगळा झाला. अहो, तुम्ही 5 कोटी आणले वापस, 20 कोटी आणले वापस, 50 कोटी आणले वापस. आता हे तुम्ही आकडे मसाले कुठं आणले? मी त्यांचे ठिकाण पण सांगतो. मग हे वापस का गेले? आपले कुठलं विकासाचं रस्त्याचं काम असलं, एक लोकप्रतिनिधी म्हणतो ते तिथून रस्ता होणार नाही, दुसरा म्हणतो ते तिथून रस्ता होणार आहे. हे प्रत्येक ठिकाणी. आणि आपल्या इथं विशेष म्हणजे कुठलाही अधिकारी येण्यास तयार नाही, कर्तव्य बजावण्यासाठी अधिकारी येण्यास तयार नाही. याचं कारण काय? इथला लोकप्रतिनिधी, इथलं गलिच्छ राजकारण, इथून गेलेले आम्ही जे 3 वर्षाचे अधिकारी बघलेले आहेत, इथून गेल्याच्या नंतर ते फोन करतात, आम्ही संपर्कात ते फोन करतात की तुमच्या कंधारला कुठलाच अधिकारी येण्यास तयार नाही आणि तुमच्या कंधार मधलं जे राजकारण आहे ते आम्ही कधीच कुठं बघलेलं नाही. इथं काम करण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य नाही. आम्ही जनतेच्या हितासाठी, जनतेच्या काम करायला तयार आहोत. पण इथला लोकप्रतिनिधी आम्हाला काम करू देत नाही. इथं गटातटाचं राजकारण आहे, इथं आलटू पलटूचं राजकारण आहे, इथं श्रेयवादाचं राजकारण आहे, इथं टक्केवारीवादाचं राजकारण, इथं परिवारवादाचं राजकारण आहे. आणि याच्यामुळं कंधारच्या विकासाचा पूर्ण सत्यानाश होऊन गेला. आणि आम्ही किती जरी याच्यामध्ये भर टाकायला गेली, आमची भर कुठं चालली, आम्ही कागदपत्र दिले. अहो, नगरपालिकेने साहेब महाराणा प्रताप चौकच्या प्रकरणामध्ये आम्हाला कमीत कमी 20 पत्र खोटे दिलेत. त्यांनी अग्रीमेंट बनवलं दुकानदारांकडून, ते अग्रीमेंट 3 दिवस पळवलं. मला ते अग्रीमेंटची कॉपी दिली नाही, ते अग्रीमेंट बदलायच्या चक्करमध्ये होते. मग त्याच्यात कोणाचा हात? लोकप्रतिनिधीचा. मी ते कॉपी अचानक ते माझ्याकडे फोटो आल्यामुळे ते मला ते अग्रीमेंट भेटलं, त्या दुकानदारांकडून लिहून घेतलेलं आहे. भविष्यामध्ये 100 फुटाचा रस्ता होत असेल तर
आम्ही कोर्टात जाणार नाही, आम्ही कुठंच जाणार नाही, नगर प्रशासनाच्या विरोधात जाणार नाही, आम्ही यांना दुकान खाली करून सहकार्य करू. ते सुद्धा बॉन्ड बदलायच्या चक्करमध्ये लोक. राजकीय भूमिका काय आहे? त्याच्यावर चालू सर मी राजकीय मग ह्या आम्ही एवढं इमानदारीनं काम करत असताना सुद्धा आम्हाला त्रास कुठं व्हायलाय? सत्तेमध्ये व्हायलाय. सत्ता तिथं शानपण, यांचाच आमदार, यांचाच खासदार, यांचाच सर्व काही. मग हे सर्व आमच्या लक्षात आल्याच्या नंतर आणि कंधार लोहाच्या जनतेमध्ये एक भय निर्माण झालाय. अरे प्रताप पाटील आले काय खरं नाही रे, अरविंद दादा नळगे आले तर काय खरं नाही रे, आमदार शिंदे साहेब आले काय खरं नाही रे, शंकराना आले तर काय खरं नाही रे. अरे एक गायरान पट्टू, एक टक्केवारी पट्टू, एक पैसे खाऊ पट्टू, आणि या पट्टूने केलेत काय? आणि यांना तुम्ही भियालात का? मतदान तुमच्या हातात आहे, तुम्ही फक्त पैशाच्या लालचीत चालू, हे तुम्हाला काहीच करत नाही. पण कोणत्याही बरं करत नाहीत, पण बालाजी चुकलवाडचं काय चाललं? गळ्यात बांधून घंटा कशाला घ्यायचा? बालाजी चुकलवाडला 5-50 लाख भेटले, 10-20 लाख भेटले, 10,000 जरी भेटले तर तेवढेच आपल्या लेकराला. मग कार्यकर्ते बिचारी परेशान आहेत, यांच्याकडे पैसा नाही, ही घराणेशाही चालू आहे. आम माणसाकडे आज कोणाकडे बालाजी चुकलवाडकडे पैसा नाही, निवडणूक लढवण्यासाठी पैसा लागतो. पैसा लागतो तर मग त्याच्यासोबत कोणाकडे जायचं? मग हे बिचारे काय करले कार्यकर्ते? आपल्याकडे काहीच नाही, मग पळा यायच्या मागं. आणि जर एखादा आला, एखादा पैसेवाला जाई यांच्या बरोबर साम दम दंड भे सर्वांना जर आला तर हे घराणेशाही याला दाबून टाकावी कुठंतरी. कोणाच्या सासऱ्यालाच फोन लाव, कोणाच्या जावयालाच फोन लाव, त्याला काय लास्ट टाइमला त्यांना ते मॅनेज करायला. हे सर्व आम्हाला या कंधार लोहा तालुक्यातली जे घराणेशाहीची झुंड आहे यांना राजकीय ह्याच्यामध्ये, राजकारणामध्ये, राजकीय ह्याच्यामध्ये यांना कुठंतरी साईडला करून कंधार लोह्याचं भय यांच्या दिमागातलं, डोक्यातलं, जनतेच्या भय काढून छातीला छाती लावून इमानदारीची लढाई, वैऱ्याची लढाई नाही. मी आदरणीय कुठल्याही लोकप्रतिनिधीवर टीका करणार नाही. इमानदारीची लढाई, कार्याची लढाई, विकासाची लढाई, ही लढाई कुठंतरी यांच्या सोबत लढल्याशिवाय पर्याय नाही. आणि नेमकं काय करणार? ती लढाई फक्त माझी सैनिक संघटना करू शकते. त्याचं एकच कारण, आम्ही इमानदार आणि आमच्यामध्ये हिंमत आहे आणि आमच्यामध्ये कोणासमोर झुकण्याची आमच्या रक्तात आदत नाही. त्याच्यामुळं आम्हाला हे जर सर्व काय करायचं असेल तर माझी सैनिक संघटनेला स्वतःच्या खांद्यावर बंदूक घेऊन गोळ्या झाडाव्या लागतील. त्याच्यामुळं आम्ही राजकीय भूमिकाच सांगण्यासाठी आज तुमच्या लाईव्ह मध्ये आलो. आम्हाला हे सर्व कंधारवासियांचा विकास करण्यासाठी भयभीत झालेल्या जनतेला असा मोकळा श्वास घेऊन त्यांना या क्षेत्रामध्ये वावरण्यासाठी, आज शिक्षण नाही, लाईट नाही, पाणी नाही, कुठलंच नाही, कंधार लोह्याचा विकास झिरो आहे. आणि विशेष कंधार तर झिरोच आहे. कंधारमध्ये बँक राहिली नाही, कॅश नाही, मुख्याला कॅश गेली. एखाद्या कोणाला कॅश पाहिजे असेल तर फोन करावा लागतो, साहेब मला उद्या 5 लाख पाहिजे, तर कॅश उपलब्ध होते 2 दिवसाला. पीक कर्जाचं भ्रष्टाचार, हे सर्व काही सिस्टम खिळखिळलेली आहे आणि याच्यासाठी आम्हाला या राजकारणामध्ये उतरावंच लागणार आहे. म्हणून आम्ही या राजकारणामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही यांना काय वाटलं की चुकलवाड आज पळून जाईल, चुकलवाड उद्या पळून जाईल, चुकलवाडला हे केलं तर जाईल. आम्हाला लोकप्रतिनिधी खूप ठिकाणी मला बोलवलं, खूप चांगले चांगले तुमच्यासारखे लोक मध्यस्थी घातले, बाबा चुकलवाडची भूमिका काय, ह्याची भूमिका. आमची भूमिकाच नव्हती, पण आम्हाला हे नाविलाजानं यांच्यासोबत या पण क्षेत्रामध्ये उतरून यांना सांगायचंय आम्हाला की कंधार लोहा हा पहिल्याच्या सारखा राहिलेला नाही. तुम्ही कुठून बी येसाल, पैसा देसाल किंवा आम्ही येसाल, आमदार होऊन, आता चान्स नाही. आता आम्ही जनतेमध्ये उतरणार. या घराणेशाहीनं जे कार्य केलेलं आहे 25-30 वर्षामध्ये, ते कार्य आम्ही जनतेला सांगणार आहोत की बाबा ह्या खासदारांनी कंधारसाठी काय केलं, या नगर अध्यक्षांनी कंधारसाठी काय केलं, या माजी आमदारांनी कंधारसाठी काय केलं. हे सर्व आम्ही जनतेत उतरून मुद्दे सांगणार आहोत आणि जनतेला सांगणार आहोत की निवडणुकीला पैसा लागत नाही, पैशाच्या बळी पडू नका. तुम्हाला पैशाचं काय करायचं करा, पण कंधार लोह्याचा जर विकास पाहिजे असेल, तुम्हाला नेतृत्व नव्हतं ना, तुम्हाला या घराणेशाहीच्या विरोधात लढायला कोणी भेटलं नाही ना, हे मॅनेज होऊ लागले ना, तर आम्ही छाती ठोकून यांच्या विरोधात लढणार आहोत. विधानसभेला घराणेशाहीच्या विरोधामध्ये प्रस्तावित आम्ही छाती ठोकून लढणार आहोत आणि जनतेत जाणार आहोत. या राजकारणात येण्याचा हाच मुद्दा आहे. आमचा काय बाप आमदार नव्हता किंवा भाऊ खासदार नव्हता ना, काहीच नाही. आम्ही शेतकरी आहोत सर, आम्ही पेन्शन जगणारे माणसं. आम्हाला आज त्या विधानसभेत उतरायचं म्हणलं तर आबाळाला हात लावल्यासारखं आहे. आमच्याकडे काय, आमच्याकडे फक्त कपडेच आहेत आणि महिन्याला आलेलं पेन्शन, त्याच्यामध्ये लेकरांना भाकर. पण त्या पेन्शन मधलंच काहीतरी काढून आम्ही इकडे गाडीला पेट्रोल,
आम्ही जेवढे सैनिक आहोत, सैनिक आहेत 2-4 हजार या तालुक्यामध्ये सैनिक आहेत, गावोगाव सैनिक आहेत. आम्ही तेवढेच सैनिक घेऊन आम्ही सायकलवर म्हणा, पायी म्हणा, गाडीवर म्हणा, प्रत्येक गावगाव पोहोचून एवढा आम्ही प्रचार करून यांना आम्ही त्याच्यामध्ये उत्तर देणार आहोत. धन्यवाद बालाजीराव, तुम्ही हिंदवी बाणाला दिलखुलासाची चर्चा केलात, तुमची राजकीय भूमिका सांगितलात, त्याबद्दल आभारी. धन्यवाद. जय हिंद सर.